महत्त्वाची बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये आणखीन एक बोगस मतदान झाल्याचा आरोप झालेला आहे। माझ्या नावानं दुसऱ्यानं मतदान केलं असं अरविंद शिंदे यांचं म्हणणं आहे। काँग्रेसचे पुण्याचे शहराध्यक्ष आहेत अरविंद शिंदे आणि त्यांनी हा आरोप केलेला आहे की त्यांच्या नावानं काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आहेत। तुमचं मतदान जे आहे ते दुसऱ्या व्यक्तीने केल्याचा आरोप तुमच्याकडून होतोय। नेमकं काय घडलेलं आहे मतदान केंद्रावरती? दोन अरविंद शिंदे आहेत की तुमचा अनुक्रमांक दोन्हीचे एकाच ओळखपत्रावरती पाहायला मिळतो? अक्षरशः तसली जर चूक असती तरी मी समजू शकलो असतो, कारण शिंदे कुटुंब पूर्णपणे त्यामध्ये कोणाची वोटिंग नाही। सकाळी 7:30 वाजल्यापासून आतापर्यंत 3 वेळा ते मशीन बिघडली, 3 वेळा मशीन बदली करून आणलेत। आता मी परत वोटिंगला आलो त्यावेळेला पाहतो त्या माझ्या नावाचं वोटिंग झालेलं आहे। रिटर्निंग ऑफिसर एवढे ॲडमेंट आहेत, एवढे रगील आहेत की पोलिंग एजंटला काहीच बोलून देत नाही। मी लाईनीमध्ये उभा असताना भेटलं, फक्त अनुक्रमांक आम्ही बोलणार, तुम्ही फक्त अनुक्रमांक टिक करायचं। अनुक्रमांक बरोबर जर तुम्ही नाव घेतलं अरविंद तुका, तर विरोधी पक्षाचा पोलिंग एजंट पण सांगितलं असतं की हा अरविंद शिंदे नाहीये म्हणून, तरी माझं वोटिंग करून घेतलं। आणि जिथं त्यांच्या मतदाराची सही घेतात तिथं जो अंगठाचा शिक्का आहे, आधार कार्ड आहे, मग मी चॅलेंज केलेलं आहे माझ्या वोटला चॅलेंज केलेलं आहे। मी माझं वोट चॅलेंज करून टेंडर वोट एक आपल्याकडे प्रोव्हिजन असतं, मग मी टेंडर वोट केलेलं आहे। मग बॅलेट पेपर दिलं जातं